इचलकरंजी सोशल मीडियाचा अतिरेकी वापर केवळ वेळेचा अपव्यय करत नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचं योग्य नियोजन करून सोशल मीडिया मर्यादित वापरावा, असा सल्ला हरिद्वार येथील विद्यार्थिनी सिमरन अरोरा, अंकिता भट्ट आणि शिखा वर्मा यांनी अनमोल असा सल्ला दिला। इचलकरंजीतील ॲमेच्युअर तायक्वांदो अकॅडमीतर्फे आयोजित समाज जागृती शिबिरात त्या बोलत होत्या। सदरचं शिबिर सोमवारी 16 डिसेंबर रोजी राजीव गांधी भवन समोरील कापड मार्केट येथे पार पडलं। यावेळी अखिल विश्व गायत्री परिवार पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य राजेंद्र प्रसाद बोहरा उपस्थित होते। या सर्वांचं स्वागत कराटे प्रशिक्षिका सौ किरण चौगुले, ग्रँडमास्टर रविकिरण चौगुले यांनी केलं। तर सदरचं शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी ब्लॅक बेल्ट रोहित सुतार, रिया चौगुले, शौर्य शिरगावे यांनी प्रयत्न केला। या शिबिरात हरिद्वारच्या विद्यार्थिनींनी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन व सल्ला दिला। या शिबिरात व्यायामाचं महत्त्व आणि संतुलित आहाराविषयी योग्य ती चर्चा करण्यात आली। विद्यार्थिनींनी व्यायामाच्या नेहमीच्या सवयीमुळे शरीर तंदुरुस्त राहून मानसिक तणाव कमी होतो असं सांगितलं। संतुलित आहार घेणं केवळ शरीराला पोषण देत नाही, तर रोगप्रतिकार शक्ती वाढवतं। विशेषतः तरुण पिढीनं जंक फूडपासून दूर राहून फळे, भाज्या, पोषण मूल्यांनी युक्त अन्नाचा आहारात समावेश करावा असं आवर्जून सांगितलं। शेवटी विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना प्रमुख पाहुण्यांनी योग्य ती समर्पकपणे उत्तरं दिली। या शिबिराला विद्यार्थ्यांसह पालकांनीही हजेरी लावल्यानं चांगला प्रतिसाद दिसत होता। यावेळी किड्झी प्रीस्कूलच्या कोऑर्डिनेटर नितू पारिख, मांगरीलाल पुरोहित, ग्रँडमास्टर रविकिरण चौगुले यांनी स्वागत केलं। सिनियर ब्लॅक बेल्ट सौ किरण चौगुले यांनी आभार मानले। यावेळी मुले, मुली, कराटेपटू, खेळाडू तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी यस न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे।